वेलकम बॅक टू अवर चॅनल मित्रांनो. आज आपण आलो आहोत सिंहगडला मित्रांसोबत ट्रेकसाठी. सकाळी 6:30 बस होती, पण ती बस काय त्या टायमिंग पण आम्ही काय पोहोचलो नाही तिथे. ठीक आहे, ते बघू शकता मित्र आमचे. चला तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. ही आहे नेहा, ही दर्शना. हॅलो रे. हॅलो. अरे एक मिनिटाची व्हिडिओ ना तोच होती BMB मध्ये जात होतो. हाय आमचे वेदांत. गद्दार. हाय नीरज. हे साईडला ना 2 मिनिटं दिसून दे ना. हाय नीरज आहे. सगळं कॉन्ट्रीब्युशन माझं आहे पार्टीचं. चला. तर आपले हे आहेत आय ब्लेम साहिल. हॅलो साहिल. ही श्रेया आणि हे आमची नीलू. चला पुढे चला. येणार आहे इकडे. हे आमचे निलय आणि हाय संकेत. चला रे मोठं मोठं कॉली अरे संकेत. गेम पण फरक पडतो रे बऱ्यापैकी. ट्रॅकची मजा येते सप्टेंबर पासून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला. हे दगड असल्यामुळे ना पावसामध्ये टेन्शन नाही येतं. चढता येणार घसरतं लगेच. असं वातावरण असतं. अजून आपण निम्म्यात पण नाही आलो, तोपर्यंत हे सगळे दमलेत. हे मॅडम बघा ना कसं. नाही माझा ऑफच आहे ब्लूटूथ तुमचं. या किल्ल्याचा इतिहास असा आहे की 1670 मध्ये तानाजी मालुसरे जे होते त्यांनी हा किल्ला कॅप्चर केला, जिंकला होता त्यावेळेस. आणि वरती गेलं की त्यांची समाधी वगैरे बघायला भेटेल आपल्याला. 1-2 समाधी आहेत आपल्याला बघण्यासाठी तिथे वरती. दर्शन वगैरे घेण्यासाठी पण आहेत. आता हे जे काही तुम्हाला दिसतंय सगळं पूर्णपणे सुकून गेलेलं आहे. हेच इथं जर तुम्ही आले पावसाळ्यामध्ये तर हे पूर्णपणे तुम्हाला हिरवगार बघायला भेटेल. चलो चल बाय. आता निम्मा पण गड क्रॉस केला आपण ना. निम्मा झालाय आपला. निम्मा गड आताशी क्रॉस केलाय म्हणजे चढलोय निम्मा गड आताशी. सगळे दमलेत. मला दम नाही लागत नाही, उन्हामध्ये थोडा त्रास होतोय. हा तिकडे गुफा आहे बघ. पुढे रे नाही रे. गाइस ये हमारा ब्लॉगर है और ये ब्लॉग कर रहा है, लेकिन ये ब्लॉग में अपने दोस्त को नहीं ले रहा है क्योंकि ये हमसे जलता है. अरे नाही आपण आताशी वरती आलो. ठीक आहे, अजून इतकं खूप चालायचं त्यावर. थोडंसं चालायचं फक्त 15 मिनिट अजून. कसं वाटतं ह्या टायमिंगला ट्रेकिंग करून? बनवून आम्हाला छान वाटतं. शांताबाई टिळक यांच्या स्मरणात हे बांधले गेलेले मंदिर आहे. हनुमानजीचं मंदिर आहे. तर जय श्रीराम. हे पण एक मंदिर आहे. अजून तर खूप चढायचं राहिलंय. आताशी का आम्ही तर गाड्याच्या पूर्णपणे वरती पण नाही आलो, म्हणजे 90% पण अजून चढलेलं नाही आहे. 85 to 90% आत्तापर्यंत चढलं असतं आम्ही. तर 85% चढण्यापर्यंत आतापर्यंत लास्ट स्टेपला मला 2च मंदिर आढळले. एक ते हनुमानजीचं मंदिर, दुसरं आहे की ते पण ते ओळखून येत नाही कोणतं मंदिर आहे ते.
ऊन खूप वाढले. उतरताना बसून बसून उतरावं लागेल. हां, हरिश्चंद्रला ह्याच्यापेक्षा स्टीप असेल ते. तिकडे थोडं सोपं जातं चढायला. आणि या अशा ठिकाणी आपण पोहोचलो आहेत सिंहगडवरती. इथे वरती दुकान वगैरे उघडलेले तर बऱ्यापैकी खाण्यासाठी नाश्ता वगैरे पण भेटतो वरती. तर बऱ्यापैकी सोय केलेली. तर तिथून कचरा वगैरे पडलेला आहे. तिथून गावापासून स्टार्टिंग केली ती ट्रेकिंगची आम्ही. ते असं इकडं तिकडं असं 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 म्हणजे इथपर्यंत आलं आहे वरती. बरं साधारणतः जवळच आहे इथून. हे अंतर जवळच आहे पण चढ उतार भरपूर आहे ना, त्याच्यामुळे वेळ लागतो वरती यायला. तोफखाना माझ्या फोनमधून फोन येत होते. हालते बरं का. ती गोबलिनची थीम आहे. हां तेच तेच. मला चला मॉडर्न गाडी टाका. सगळं पाडलंय रे. पडले पाडलं. भाई भाई त्याच्यावरती नाही नाही सिमेंट पण नाही रे, मातीच परत आहे. हे आताच आहे, नवीन नाही. नवीन आहे. अरे हे बघ ना माती सगळं. बाट ते आता लोकांच्या भयाने प्रॉपर हे केलं पण नाही तर लोखंडी बनवून. बॉटल पडली. आता आपण राजाराम महाराज यांच्या समाधीकडे चाललोय. अरे मुळा मोठा लय मोठी नदी आहे. हे राजाराम महाराजांचं हे ना समाधी ना, समाधी आहे. पाणी साचण्यासाठी गेलेलं ना ते चला मी पाया पडलो. दिसत नाही रे क्लिअर.
तानाजी माळुसरे यांची समाधी. पण चांगला क्वालिटीचा फोन रा फोन. अमृतेश्वर भैरव मंदिर. सरक पडतीशी जा ना पुढे ना. पाणी काढायचे मूर्खा. मग काढ ना मग. बर ही बॉटल दे मला भरून. बरोबर आठवलं रे तुला. एकदम प्युरिफाय वॉटर सारखं बाबा पाणी लागते ना. माझी नेहमी दुखत. हे उद्या प्रॅक्टिकल तर नाही कोणाचं. कोण म्हणलं? कल्याण दरवाजा आहे हा. इकडे हे दिसते ना, इथून बाण वगैरे मारायचे, इथून बाण वगैरे सोडायचे इथून शत्रूवरती. इथपर्यंत हे त्यावेळेची कला किंवा एक विचार राहायचा महाराजांच्या की शत्रूला कसं लवकरात लवकर मारता वगैरे येईल. आता हे प्रत्येक किल्ल्यावरती कॉमन आहे, बघायला भेटतं तुम्हाला. मेरे को वो नहीं है, सिकनेस नहीं है, डर है. अच्छा फोबिया है हाइट से. भाई मेरे को तो क्लस्टर है. वहाँ चला जाऊंगा ये नहीं होगा. ऐसा क्लस्टर हो गया. काय नाही. सोचे तो फैट. आतमध्ये आहे ह्या ठिकाणी. आतमध्ये अजिबात गरम हवा किंवा गरम वातावरण नाही आहे, एकदम थंड वातावरण आहे. जसं बाहेर आलो लगेच गरम वातावरण. तरी पण ह्या जे परिसर आहे बांधकामाच्या परिसरामध्ये अजिबात गरम होत नाही. थंड हवा पूर्णपणे आत बाहेर येत जात राहते. हे जे दिसतंय ना तुम्हाला, इथे असा दरवाजा राहायचा आणि याच्यामध्ये बरोबर एक मध्ये लाकूड राहायचं. ते लाकूड असा आत बाहेर व्हायचं, म्हणजे लॉक सिस्टीम टाईप थोडंफार राहायचं इथे. मला फोटो काढ. सायला पळून दे. सायला 3 विकेट पडले. लालची श्रेयाची किंमत. अरे भूक लागली रे बिचारायला. कोणी दिले पुऱ्या. पळू नका. यो राजगड आहे. राजगड हे थांब इकडे. राजगड हा त्याच्या मागचा. हा आणि यो तोरण आहे. आणि ते कसं ते महाराजांनी सक्सेस कसं केलं तर इथं तो हा राजगडवरून ना कधी पण कोंढाण्याकडे यायला आणि कोंढाण्यावरून समजा कोंढाण्याला वेढा बसला तर तिथून डायरेक्ट तोरणाला जायला. असे हे तिन्ही किल्ले एकाला त्रिकोणी आकारात आहेत.
तो आहे तानाजी कडा. त्या कड्यावरून ना तानाजी मालुसरे मावळे वरती चढून आले ते. ओके चला. तर व्लॉग कसा वाटला, आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग जर नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.